मुंबईतील पाणीबाणीच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। गेल्या 1.5 महिन्यांपासून अपुरा आणि गढूळ पाणीपुरवठा होतोय आणि वरळी परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुंबईतील विविध भागात गेल्या 1.5 महिन्यांपासून होणाऱ्या अपुऱ्या आणि गढूळ पाणीपुरवठ्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आता आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। जी साऊथला पण आम्ही आज आलो होतो, काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही, कारण जी साऊथमध्ये जेवढ्या बांधकामं वाढलेले आहेत, एवढ्या मोठमोठे हॉटेल्स आहेत, मॉल्स आहेत, त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पाणी मिळत नाही किंवा आमचा पाणी हिसकावून घेतला जातो, अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे। म्हणून आम्ही मागणी केली की जी साऊथमध्ये नवीन बांधकामांना आमच्या मुंबईतला जो पाणी स्थिर जो होत नाही, पावसाळ्यात होत नाही, तोपर्यंत अशा लाईन नवीन देऊ नये। त्यांना टँकर वापरू शकतात। ते पाण्याची अनेक अडचणी होती, तेही देखील नगरसेवक किंवा माजी महापौर ताईंनी आणि सर्वांनीच मांडण्याचं काम केलं। कंटेमेशनसाठी एक लवकर फ्लाइंग स्क्वॉड तयार करावं अशी आम्ही मागणी केलेली आहे। काही अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलं की तुमचं 3.5 आमचं 3ला येणारं पाणी 4.5ला यायला लागलं, तर त्यांचं उत्तर होतं व्हीआयपी याला आम्हाला सोडावं लागतं, म्हणजे वळवलं जातं। मग व्हीआयपी म्हणजे कुठलं, तर मंत्री महोदयांच्या बंगल्यावर। मग मंत्री महोदयांच्या बंगल्याचं जर पाणीचं हे असेल तर माझ्या माहितीनुसार पाण्याचं बिल आजही मंत्री महोदयांच्या राज्य सरकारने महानगरपालिकेला दिलेलं नाही। म्हणजे आपण जर झोपडपट्टीमध्ये एखाद्याने बिल नाही भरलं तर त्याचं पाणी कमी केलं जातं, त्याचं लाईन कापली जाते। मग या व्हीआयपी लोक का कोण आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या नाहीत का? संपूर्ण कॉन्क्रीट करण्याच्या नादामध्ये लोकांच्या तोंडचं पाणी पळवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।